सत्य साईबाबांनं सुद्धा आपल्या नावातील सत्य शब्दाचा वापर करून जगभर मोठा भक्तवर्ग निर्माण केला. लोकांच्या मनात या शब्दाची एक वेगळीच मोहिनी आहे. सत्यनारायण हा केवळ शिरा खाण्याचा कार्यक्रम नाही बरं का, तर ती एक अशी मानसिक मोहिनी आहे जिथे देशाचे राष्ट्रपती, देशाचे मुख्यमंत्री आणि साक्षात सचिन तेंडुलकर सारखे लोक सुद्धा नतमस्तक होतात. हे यश पूजेमुळे आहे की कष्टामुळे आहे, हा प्रश्न सुद्धा त्यांच्यातल्या ब्राह्मण्यग्रस्त मेंदूला कधीच पडत नाही. TN सेक्शन, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त, माहीत असतीलच ना तुम्हाला, ते तर आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जायचे. पण वरकरणी इतका तार्किक वाटणारा माणूस देखील सत्य साईबाबांच्या पाया पडायला जायचा. डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, भारताचे माजी राष्ट्रपती, राष्ट्रपती पदावर असताना सुद्धा प्रोटोकॉल तोडून ते सत्य साईबाबांच्या दर्शनाला जायचे. विलासराव देशमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्यांनी तर विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना ते सोडून दिलं आणि पुट्टुपार्तीला सत्य साईबाबाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली होती. आपले शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय गृहमंत्री, त्यांनी तर सत्य साईबाबाचं मोठं मंदिरच उभारलेलं आहे आणि त्यांच्या भक्तीबाबत तर बोलायलाच नको. सध्या भाजपवासी असलेले अशोक चव्हाण, आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, जेव्हा त्यांनी वर्षा बंगल्यात प्रवेश केला तेव्हा सत्य साईबाबाला वर्षावर आणण्याचा अश्लाघ्य प्रकार त्यांनी केलेला होता. सचिन तेंडुलकर, आपल्या क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन सुद्धा सत्य साईबाबाच्या निधनानंतर ढसाढसा रडला होता आणि सोबतीला सुनील गावस्करही होतेच. राजकारणी असोत किंवा खेळाडू, या सर्वांना आपली सत्ता, संपत्ती आणि यश टिकवण्यासाठी कोणत्या तरी अलौकिक शक्तीची गरज वाटत असते आणि यातूनच सत्य नावाच्या या प्रपंचाला बळ मिळतं. हे लोक विज्ञानापेक्षा चमत्कारावर जास्त विश्वास ठेवतात, ज्यामुळे सर्वसामान्य समाजसुद्धा गोंधळात पडून जातो आणि या असल्या लोकांमुळेच ना समाजाचं सायंटिफिक टेम्परामेंट मरून जातं आणि भोंदूगिरीला वाव मिळतो.